हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 10. यदा पश्चावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टती तामाहु परमा गतिम. अन्वयार्थ. ज्यावेळी पंच ज्ञानेंद्रिये मनासह स्थित होतात, बुद्धी शांत होते, त्या अवस्थेला परमगती असे म्हणतात. प्रत्येक मनुष्याला सतत आत्मभान ठेवणे आवश्यक आहे. तरच तो भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती साध्य करू शकेल. साधकाचे आणि योग्याचे तर आत्मभान क्षणभरही सुटू नये. कायम सतत आत्मभान जागृत ठेवून प्रत्येक व्यवहार, प्रत्येक कृती झाली पाहिजे. आपल्या देहात ही जी दिव्य चेतना आहे, त्यामुळेच आपण जिवंत आहोत. ती चेतना ज्यावेळी देह सोडून जाते, त्यावेळी आपला देह अचेतन होतो, आपण मृत होतो, आपला सद्य जीवन प्रवाह थांबतो. ही चेतना म्हणजेच आपण आहोत. तेव्हा ह्या चेतनेचे म्हणजेच स्वतःचे स्मरण ठेवूनच जगले गेले पाहिजे. आपण असे स्मरण ठेवले नाही तरीही आपण जिवंत राहणारच आहोत. फक्त ते जागृत जिणे नसेल, ते बेभान जगणे असेल. आयुष्य एका नशेत जगले जाईल. म्हणूनच त्यावेळी आपल्या हातून प्रमाद घडतात. आपण पापे करतो, भोग निर्माण करतो. स्वच चेतनेचं भान कसं ठेवलं पाहिजे त्याचं उदाहरण पाहू. पक्षीण अन्न शोधायला बाहेर पडते, परंतु त्यावेळी तिचे लक्ष, व्यवधान सतत आपल्या घरट्याकडे, पिलांकडे असते. आपण जेव्हा गाडी चालवत असतो, तेव्हा गाडी चालवणे हे भान सतत बाळगले जाते. यावेळी आपण गिअर बदलू, चाक फिरवून रस्त्याप्रमाणे गाडी वळवू, शेजाऱ्याशी बोलू, वेग नियंत्रित ठेवू इत्यादी. परंतु आपण गाडी चालवत आहोत हे एक वेगळे तंत्र सांभाळले जाते. आई वडील, नातेवाईक, मित्र, सवंगडी, लहान मुलं अशा विविध व्यक्तींशी बोलताना आपण वेगवेगळ्या प्रकारे बोलतो, वागतो. परंतु या प्रत्येक वेळी आपण एक प्रकारचा तोल सांभाळून बोलतो, वागतो. अशा प्रकारे जीवन जगताना प्रत्येक क्षणी आत्मभान ठेवून कृती करावी. आत्मभान ठेवून आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य आनंदात आणि समाधानात जाते. असा मनुष्य अल्प कालावधीतच जीवनाचा सत्य अर्थ समजतो, उमजतो. तो लवकरच मुमुक्षु होतो, अध्यात्माचा उपासक होतो. आत्मदर्शनाची ओढ लागते आणि तो साधक होतो. यथावकाश तो साधना करू लागतो आणि योगमार्गी पाऊल ठेवतो. ध्यानधारणा करू लागल्यावर ध्यान साध्य होण्यासाठी, समाधी लावण्यासाठी देहादी इंद्रियांची अवस्था कशी व्हायला हवी ते या मंत्रात यमराज सांगत आहेत. यमराज सांगत आहेत की ज्यावेळी पंच ज्ञानेंद्रिये मनासह स्थित होतात, ध्यान साध्य होण्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचे आहे. ज्ञानेंद्रिये ही बाह्य जगताचे ज्ञान ग्रहण करण्याचे काम करतात. हे ज्ञान भौतिक बाह्य सृष्टीचे असते. हे ज्ञान भौतिक जीवन जगायला, देह जगवायला आणि तो सक्षम ठेवायला उपयुक्त असते. अर्थात यामुळेच आपण या देहाचा उपयोग करून अध्यात्म साध्य करू शकतो. परंतु तरीही ध्यानासाठी ज्ञानेंद्रियाचा प्रत्यक्ष उपयोग नसतो.
त्यांचा ध्यान समाधीसाठी अप्रत्यक्षच उपयोग असतो. कारण ज्ञानेंद्रिय बाह्यदृष्टीने या विश्वाच्या बाहेर परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. त्यांच्या निर्मितीचा हेतू केवळ भौतिक ज्ञान ग्रहण करणे हाच असतो. भौतिक जीवनाशी तद्रूप झालेली ज्ञानेंद्रिये शुद्ध अशा आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाहीत. एवढेच नव्हे तर ज्ञानेंद्रिय जेव्हा आपले बाह्य जगताशी नातं थांबवतात तेव्हाच ध्यान साध्य होऊ शकते. जोपर्यंत आपण बाह्य जगताचे ज्ञान ग्रहण करत आहोत तोपर्यंत आपण आत्म्याशी तदाकार होऊ शकत नाही. बाह्य सृष्टीमध्ये आपले मन रममाण झालेले असते. त्यावेळी आपण बाह्य सृष्टीचा उपभोग घेत असतो. त्यावेळी देहामध्ये साक्षीत्वाने असलेल्या आत्म्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही. त्यासाठी काय व्हावे लागते ते पुढील मुद्द्यात पाहूया. अंतरात्मा पूर्ण शुद्ध आहे. तो जीवाच्या प्रत्येक कृतीला साक्षी राहतो. तो प्रत्यक्ष काहीही करत नाही. त्याच्यामधून सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा सतत स्त्रवत असतात. परंतु अंतरात्मा जीवावर सत्प्रवृत्तीची सक्ती करत नाही. तो फक्त सत्प्रवृत्ती देण्याचे काम करतो. जीवाला त्या स्वीकारायच्या असल्या तर जीवाने त्या स्वीकाराव्या. जीवाने त्यापासून बोध घेऊन वर्तन केले तर जीवाचा फायदा होतो. परंतु तसे वर्तन न केल्यास जीवाचा तोटा होतो. जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. मुक्तीला वंचित होतो. या सर्व घटनांना अंतरात्मा केवळ साक्षी राहतो. सृष्टी आणि जीवात्मा या दोन्ही बाबत अंतरात्मा केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतो. म्हणूनच त्याला लीला असं म्हटलेलं आहे. ध्यानामध्ये जीवाची शिवाशी अंतरात्म्याशी भेट व्हावी लागते. त्यालाच योग असं म्हटलं आहे. दोन समसमान गोष्टीच पूर्ण तदाकार होऊ शकतात तरच ध्यान शक्य होतं. शुद्ध पाण्यात शुद्ध पाणी मिसळले तरच ते मिश्रण शुद्ध असते. यास्तव चित्त आणि ज्ञानेंद्रिय भौतिक कर्म प्रवृत्तीपासून निवृत्त व्हावी लागतात. म्हणजे त्यांची बाह्य ज्ञानलालसा स्थगित होऊन ती अंतप्रवृत्त होतात तरच ती आत्मयात्रेला जाऊ शकतात. विद्यार्थ्याला इतर गोष्टींमध्ये रस असेल तर तो विद्या अभ्यास करणार नाही. परंतु जर त्याचे चित्त इतर विषयांमधून निवृत्त झाले तर तो आपोआपच अभ्यास करू लागतो. तसेच ज्ञानेंद्रिय जर बाह्य गोष्टींमधून निवृत्त झाली तर ती आत्मप्रवृत्त होतात. ती शुद्ध होतात. तरच त्यांचे अंतरात्म्याशी मिलन शक्य आहे. तरच योग्य साध्य होणं शक्य आहे. याचा अर्थ आपली ज्ञानेंद्रिय आणि विशेष करून या ज्ञानेंद्रियांच्या माहितीच्या आधारे मेंदूने दिलेल्या विश्लेषणावर कर्मेंद्रियांकडून कर्म करून घेणारे मन जर भौतिक कर्मवृत्तींपासून परावृत्त झाली तर ध्यानयात्रा आत्मयात्रा शक्य आहे. हरिओम. आता याचा उरलेला अर्धा भाग आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत.